शरीर साक्षात परमेश्वर या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय सुखाचा संसार. प्रत्येक माणसाने एका गोष्टीचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. तो हा की आपण जन्माला येतो कशासाठी, जगतो कशासाठी, देव धर्म कशासाठी करतो, कर्मकांड जपतप कशासाठी करतो. विचार केला तर याचे एकच उत्तर सापडेल की या सर्व गोष्टी आपण करतो ते केवळ सुखी जीवन जगण्यासाठीच होय. जगातील प्रत्येक माणसाचा एकमेव हेतू एकच असतो व तो म्हणजे सुखी जीवन जगणे हा होय. अशी वस्तुस्थिती असून सुद्धा परिस्थिती मात्र याच्या नेमकी उलट आहे. सुखी जीवन वाट्याला येण्याऐवजी दुःखी जीवनच माणसाच्या वाट्याला येते आणि त्याच्या आयुष्याचीच वाट लावते. हे असे का घडते याचा विचार प्रायः कोणी करताना दिसत नाही. देव धर्म सत्ता संपत्ती बायका मुले घरदार प्रपंच परमार्थ वगैरे सर्व गोष्टींचा मूळ हेतू माणसाला सुखी जीवन प्राप्त करून देणे हा होय. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की नेमक्या या सर्व गोष्टी माणसाला दुःखी जीवन प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरल्या आहेत. साधन आणि साध्य यांच्यात गफलत होते तेव्हाच हा गोंधळ निर्माण होतो. देवधर्म किंवा सत्ता संपत्ती ही सर्व साधने असून सुखी जीवन हे माणसाचे ध्येय असते. परंतु प्रत्यक्षात मात्र माणसाचे देवधर्म व सत्ता संपत्ती हेच ध्येय होऊन बसलेले आहे. देवधर्माचेच उदाहरण घेऊ. वस्तुस्थिती अशी आहे की देव कोणालाच नको असतो व त्याला पाहिजे असते ते सुखी जीवन. या संदर्भात तुकाराम महाराज सुद्धा हेच सांगतात. देव घ्या कुणी देव घ्या असे तुकाराम महाराज लोकांना ओरडून सांगतात. लोक त्यांना उत्तर देतात, देव न लगे साठवणीचे जागे रुधले. म्हणजे तुकाराम महाराज देव द्यायला तयार आहेत परंतु लोक मात्र देव घ्यायला राजी नाहीत. ते सांगतात, अहो तुम्ही देव द्यायला तयार आहात हे खरे, पण आम्ही देव घेऊच शकत नाही कारण देवाला ठेवायला आमच्याकडे जागाच नाही. देवाची प्राप्ती झाली तर किंवा देव प्रसन्न झाला तर तो आपली सर्व दुःखे नष्ट करून आपल्याला सुखी जीवन बहाल करील अशी माणसांची पक्की धारणा असते व त्यासाठी माणसे धर्माची व कर्मकांडांची कास धरतात. परंतु पुष्कळ देवधर्म करून सुद्धा जेव्हा संसारातील परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच चिघळत जाते तेव्हा तीच माणसे देवधर्म सर्व झूट अशी बडबड करू लागतात. जी गोष्ट देवाधर्माची तीच गोष्ट सत्ता संपत्तीची. थोडक्यात सुखी जीवन प्राप्त करून घेण्याचे हे मार्ग नव्हेत असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते की वरील सर्व भानगडी करण्यापेक्षा संसारच असा युक्तीने व खुबीने करा की त्यातूनच परमार्थ आपोआप घडला पाहिजे, म्हणजेच सुखी जीवन प्राप्त झाले पाहिजे. काही लोकांचा गैरसमज असा आहे की आधी प्रपंच करायचा व मग परमार्थ करायचा. याच्या उलट अन्य काही लोकांचा असा गैरसमज आहे की प्रपंच व परमार्थ हे दोन वेगवेगळे विभाग असून एक करण्यासाठी दुसऱ्याचा त्याग करणे आवश्यक आहे. या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन संपूर्ण आगळा आणि वेगळा असा आहे. जीवनविद्या सांगते, संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा, जीवनविद्या गृह्य सांगते या विद्येचा घोष करा. संसार सुखाचा करणे म्हणजे परमार्थ. याचा अर्थ असा की संसारच असा करायचा की त्यातूनच परमार्थ आपोआप सहजपणे सिद्ध झाला पाहिजे. कळी उमलली की तिचे रूपांतर फुलामध्ये होते. त्याचप्रमाणे संसाराच्या कळीतून परमार्थाचे कमळ उमलले पाहिजे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून संसार आणि परमार्थ या
दोन भिन्न गोष्टी नाहीत. निद्रा आणि जागृती या गोष्टी दिसायला पूर्णपणे भिन्न आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र दोन्ही एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. इतकेच नव्हे तर निद्रेतून जागृती उदयाला येते व जागृतीतून निद्रा येते. त्याचप्रमाणे संसार व परमार्थ हे दोन्ही एकमेकांना पूरक व पोषक आहेत. संसारच असा कौशल्याने करायचा की त्यातून परमार्थ निर्माण झाला पाहिजे. हे घडवून आणण्याचा सोपा मार्ग जीवनविद्या सांगते. संसार युक्तीने करायचा, त्यामुळे आपल्याला सुख, शांती, समाधान, यश, समृद्धी या सर्व गोष्टी प्राप्त होऊन देव प्रसन्न झाला पाहिजे. हातून धर्म घडला पाहिजे, अगणित पुण्य मिळाले पाहिजे, कुटुंब सुखी झाले पाहिजे, समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे व स्वतःचे व इतरांचे जीवन आनंदाने सुगंधित करता आले पाहिजे. त्यासाठी सर्वांना पटेल, पचेल, रुचेल व फळेल असा राजमार्ग जीवनविद्या सांगते. तो खालीलप्रमाणे आहे. आनंद वाटता वाटता आनंद लुटणे. हा सिद्धांत स्पष्ट करणे इष्ट वाटते. या संदर्भात जीवनविद्येचे खालील महत्त्वाचे सिद्धांत नीट लक्षात घेणे आवश्यक आहे. पहिले, तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख बुमरॅंग होऊन सहस्त्रपटीने तुमच्याकडे परत येईल. हा निसर्गाचा अटळ नियम आहे. दुसरे, इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखात आपले दुःख दडलेले आहे. या सत्याची खरी जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनात खरी क्रांती होणे शक्य नाही. तिसरे, तुम्ही इतरांना सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न कराल तर ते सुख तुमच्या घरी पाणी भरेल. याच्या उलट तुम्ही दुसऱ्यांना दुःख दिले तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. चौथे, परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करीत नाही, मग तो कुठल्याही धर्माचा, वंशाचा किंवा जातीचा असो. त्याचप्रमाणे विशिष्ट कर्मकांड करून परमेश्वराची कृपा संपादन करता येते किंवा त्याचा कोप टाळता येतो. हा लोकांचा समज पूर्ण गैरसमज असून वस्तुस्थितीला धरून नाही. वस्तुस्थिती अशी आहे की माणसे त्यांच्या जीवनात कळत किंवा न कळत बरीबुरी कर्मे करतात, म्हणजेच विचार, उच्चार, आचार करतात व तीच कर्मे निसर्ग नियमांप्रमाणे त्यांच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. पाचवे, तो खरा योगी जो कुठल्या ना कुठल्या प्रकारे दुसऱ्यांच्या उपयोगी पडतो. सहावे, सर्वांनी एकमेकांना आधार दिल्याने सर्वच यशाचे शिखर गाठतील, परंतु एकमेकांचे पाय खेचल्याने सर्वच अपयशाच्या खोल दरीत कोसळतील. सातवे, लव वर्क, ब्लेस ऑल अँड यू विल बी ब्लेस्ड बाय गॉड. जीवनविद्येचे वरील सिद्धांत लक्षात घेतले तर आनंद वाटता वाटता आनंद लुटण्याचा राजमार्ग स्पष्ट दिसायला लागेल. आपल्याच ठिकाणी असणारा आपलाच आनंद, ज्याला स्वानंद असे म्हणतात, तो प्राप्त करून घेण्यासाठी जीवनभर धडपड करण्याऐवजी माणसाने तो स्वानंद विशिष्ट प्रक्रियेने दुसऱ्यांना देण्याचा किंवा वाटण्याचा प्रयत्न केला तर क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमाप्रमाणे आपण इतरांना वाटलेला स्वानंद त्यांच्याकडून बुमरॅंग होऊन आपल्याकडे परत येतो व आपल्याला सहस्त्रपटीने सुखी व दुःखी आनंदी करतो. स्वतःचे नुकसान करून इतरांना आनंदी करा असे जीवनविद्या सांगत नाही, तर स्वतःचे काहीही नुकसान न करता दुसऱ्यांना आनंदित व सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न करा असे जीवनविद्या आवर्जून सांगते. स्वतःचे ठायी वास करून असलेला स्वानंद दुसऱ्यांना वाटण्याचा, सर्वांना झेपेल असा सोपा मार्ग पाहण्याचा आपण प्रयत्न करू. जीवन जगणे ही कला आहे आणि ही कला आत्मसात करतो तो खरा कलावंत होय. या कलेचा सर्वात अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे
माणसाच्या मनात निर्माण होणारे विचार हे होत. माणूस जसा दिवसभर विचार करीत असतो त्याचप्रमाणे विश्वातील सर्व माणसे सतत विचार करीत असतात. माणसाचे विचार आणि इतर माणसाचे विचार दोन्ही मिळून विचारांचा एक विराट सागर निर्माण होतो. या विचारांचे सूक्ष्मपंद म्हणजे व्हायब्रेशन्स वातावरणात वास करून राहतात. विचारांचे हे स्पंद माणसावर बरे वाईट परिणाम करीत असतात. विचार हे सूक्ष्म असल्यामुळे त्याचे सूक्ष्म परिणाम सूक्ष्म रीतीने सूक्ष्मात होतात. हवेचे किंवा पाण्याचे प्रदूषण झाले की त्याचे अनिष्ट परिणाम माणसावर होतात. त्याचप्रमाणे विचार प्रदूषणामुळे सुद्धा माणसाच्या जीवनावर अनिष्ट परिणाम होत असतात. बहुतेक माणसाची विचार करण्याची पद्धतच मुळात अनिष्ट स्वरूपाची असते. महत्त्वाची गोष्ट अशी की बहुसंख्य लोकांना आपण विचार करीत असतो व ते सुद्धा बहुतांशी अनिष्ट विचारच करीत असतो हेच ज्ञात नसते. हे अनिष्ट विचार बाधक, घातक व हानिकारक असतात याची कल्पना बहुसंख्य माणसांना नसते. या अनिष्ट विचारांचे अत्यंत वाईट दुष्परिणाम आपल्या जीवनावर होत असतात याची सुद्धा त्यांना मुळीच जाणीव नसते. याचा परिणाम असा होतो की जेव्हा माणसाच्या जीवनात संकटे, दुःख, अडचणी व रोग निर्माण होतात तेव्हा त्याचे निवारण करण्यासाठी माणसांची चुकीच्या दिशेने धावपळ सुरू होते. आग लागलेली असते रामेश्वरला व बंब धावत असतो सोमेश्वरला असा गोंधळ मानवी जीवनात निर्माण होतो. या गोंधळातून काहीही निष्पन्न होत तर नाहीच, उलट कन्फ्युजन मोस्ट कन्फाउंडेड म्हणजेच गोंधळात अधिक गोंधळाची भर अशी परिस्थिती निर्माण होते. या सर्व गोंधळांवर कर्मकांड हा उपाय नाही. या गोंधळांवर रामबाण उपाय म्हणजे विचार करण्याच्या पद्धतीत बदल करणे हा होय. या संदर्भात जीवनविद्येचा खालील सिद्धांत अत्यंत चिंतनीय आहे. सुंदर विचारांची जोपासना हीच देवाची उपासना होय. या उपासनेत कर्मकांड शून्य आहे पण उपासनेचे फळ मात्र त्वरित आहे. ही उपासना करणाऱ्यावर जीवनात कधीही उपास घडण्याचा प्रसंग येणार नाही व त्याचे आसन सदैव उंच राहील. आसन उंच राहील याचा अर्थ असा की एका बाजूने तो देवाच्या मांडीवर जाऊन बसेल व दुसऱ्या बाजूने तो लोकांच्या हृदयात अढळ स्थान मिळवेल. विचारांचा स्वभावच असा आहे की ते सरकत सरकत साकार होतात. माइंड मूव्स फ्रॉम थॉट्स टू थिंग्स असे डॉक्टर मर्फी यांनी म्हटलेले आहे. हे त्यांचे विधान सार्थ आणि यथार्थ आहे. म्हणूनच सुंदर विचारांची जोपासना केल्याने सुंदर विचार सरकत सरकत उच्चार आणि आचार या स्वरूपात जीवनात साकार होतात. सुंदर विचारांची जोपासना करणाऱ्या माणसांचे सर्व जीवनच सर्वांगाने व सर्वार्थाने सुंदर होते. आपण जमिनीमध्ये रोपटी लावतो व त्या रोपट्यांचे वृक्षांमध्ये रूपांतर होऊन त्या वृक्षांना फळे लागतात. त्याचप्रमाणे बहिर्मनाच्या द्वारे अंतर्मनात सुंदर विचारांची रोपटी लावल्याने त्याचे रूपांतर जीवनवृक्षात होऊन त्यांना सुख शांतीची गोड व सुंदर फळे येतात. जमिनीत लावलेल्या रोपट्यांना खतपाणी घालावे लागते. त्याचप्रमाणे सुंदर विचारांच्या रोपट्यांना प्रयत्न व प्रार्थना हे खतपाणी घालावे लागते. सुंदर विचारांची जोपासना करणे हा विचार प्रदूषणावर सुद्धा रामबाण उपाय आहे. गावात जर कडाक्याची थंडी असेल तर त्या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही, परंतु त्या थंडीचे निवारण करण्यासाठी मात्र आपण अंगात स्वेटर घालू शकतो व शाल पांघरू शकतो. त्याचप्रमाणे सर्वत्र विचार प्रदूषण असेल तरी सुंदर विचारांची जोपासना करून त्या विचार प्रदूषणापासून आपण आपले संरक्षण करू शकतो. आता येथे प्रश्न निर्माण होईल तो असा की सुंदर विचारांची जोपासना करायची म्हणजे नेमके काय करायचे. येथे एक गोष्ट लक्षात ठेवायची ती ही की
आपल्याला जे हवे असते तेच इतर सर्वांना हवे असते आणि आपल्याला जे नको असते तेच इतरांना सुद्धा नको असते. आपल्याला काय पाहिजे असते? आपल्याला सुख, शांती, समाधान, आनंद, ऐश्वर्य हवे असते. त्याचप्रमाणे आपल्याला अशी मनापासून इच्छा असते की आपले भले व्हावे, आपले कल्याण व्हावे, देवाने आपले रक्षण करावे. आपल्याला या सर्व गोष्टी हव्या असतात व त्या मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर धडपड व प्रयत्न करीत असतो. सर्वसाधारणपणे या प्रयत्नांना यश मिळत नाही व परिस्थिती सुधारण्याच्या ऐवजी ती अधिकच बिकट होत जाते. हे असे का घडते याचा माणूस विचार करीत नाही आणि जेव्हा तो असा विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा वर म्हटल्याप्रमाणे त्याची विचार करण्याची दिशाच चुकलेली असते. म्हणूनच जीवनविद्या सांगते, विचार करण्याच्या पद्धतीत माणसाने बदल घडवून आणला पाहिजे. हा बदल घडवून आणण्यासाठी आपण नेमके काय केले पाहिजे ते थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करू. पहिले, विचारांचे परिवर्तन उच्चार आचारात होते. म्हणून मनात येणारा प्रत्येक विचार हा सुंदर, सुबक व सुरेख असलाच पाहिजे अशी दक्षता घ्या. प्रयत्नाने हे सहज साध्य होते. दुसरे, प्रयत्नपूर्वक सुंदर विचारांची जोपासना करा. हीच देवाची उपासना आहे हे लक्षात ठेवा. तिसरे, विचार बदला म्हणजे नशीब बदलेल याची नित्य जाणीव ठेवा. चौथे, मनस्थिती बदला म्हणजे परिस्थिती बदलेल या सत्याचे स्मरण ठेवा. पाचवे, तुमचे भाग्य तुमच्या विचारात आहे, कारण सर्वांवर सत्ता गाजविणारा विचार हा विश्वाचा सम्राट आहे, हे कधीही विसरू नका. सहावे, विचार तुमचे जीवन घडवीत असतात किंवा बिघडवीत असतात हे नित्य स्मरणात ठेवा. सातवे, विचार बदला म्हणजे तुमच्या जीवनात काय चमत्कार घडतात याचा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही घेऊन पहा. या संदर्भात इंग्लंडचे पंतप्रधान डिझरेली सांगतात, नर्चर युअर माइंड विथ ग्रेट थॉट्स फॉर यू विल नेवर गो एनी हायर दॅन यू थिंक. वरील सर्व गोष्टी करण्यासाठी जीवनविद्येची एक विश्व प्रार्थना पुरे. ती विश्व प्रार्थना अशी की, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही विश्व प्रार्थना जगातील प्रत्येक माणसाने मनापासून म्हणण्याची सवय केली तर मानवी जीवनात ही विश्व प्रार्थना क्रांती घडवून आणेल. विचारांच्या द्वारे जी क्रांती होते ती शांती देण्यास समर्थ ठरते. याच्या उलट शस्त्रांच्या बळावर जी क्रांती होते ती शेवटी भ्रांतीच ठरते. विश्व प्रार्थनेमध्ये शांती निर्माण करणारी क्रांती घडवून आणण्याचे सामर्थ्य आहे. याचे मुख्य कारण ही विश्व प्रार्थना सुंदर व सुरेख विचारांनी भरलेली व भारलेली आहे. विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे. चैतन्य शक्तीमध्ये जे सामर्थ्य आहे ते सामर्थ्य विचारात सुद्धा वास करून असते. ज्याप्रमाणे विचारांमध्ये चैतन्य शक्तीचा वास आहे त्याचप्रमाणे पंचमहाभूतांचा सुद्धा विचारात वास असतो. विचाराला स्फुरण्यासाठी जे अवकाश ते आकाश तत्व होय. विचारांचा स्फुरण्याचा जो स्वभाव ते वायू तत्व होय. विचारांमध्ये जे सामर्थ्य आहे ते तेज तत्व होय. प्रवाहित होण्याचा विचारांचा जो गुणधर्म आहे ते जलतत्व होय आणि विचारांकडून सरकत सरकत साकार होण्याचा जो विचारांचा गुण ते पृथ्वी तत्व होय. अशा प्रकारे विचारांमध्ये पंचमहाभूते व चैतन्य शक्ती वास करीत असल्यामुळे जीवनाला आकार देण्याचे सामर्थ्य विचारात असते. विचारांचे सामर्थ्य ओळखून माणसाने जीवन जगण्यास शिकले पाहिजे. या संदर्भात
फ्रेंच फिलॉसॉफर जेम्स ऑलन यांचे वचन चिंतनीय आहे. तो म्हणतो, ॲज यू अल्टर युअर थॉट्स टुवर्ड्स थिंग्स अँड अदर पीपल, द थिंग्स अँड अदर पीपल विल ऑल्सो अल्टर टुवर्ड्स यू. द divinity that shapes your ends is in your own self. All that you achieve is the direct result of your own thoughts. या संदर्भात डॉक्टर मर्फी यांचे खालील विधान चिंतनीय आहे. As soon as your subconscious mind accepts any thought or idea, it proceeds to put it into effect. It uses all its mighty resources to that end and mobilize all the mental and spiritual laws of your deeper mind. विश्वप्रार्थना सुंदर व सुरेख विचारांनी युक्त असल्यामुळे या विश्वप्रार्थनेचा जर लोकांनी स्वीकार केला तर त्यांना आरोग्य, सुखशांती, समाधान प्राप्त होऊन त्याचे निसर्ग नियमांप्रमाणे सर्वांगाने व सर्वार्थाने भले होईल व कल्याण होईल. येथे कसलेही कर्मकांड करावे लागणार नाही आणि ही विश्वप्रार्थना म्हणण्यासाठी कसलीही बंधने नाहीत. ही विश्वप्रार्थना कोणीही, केव्हाही, कोठेही, कशीही म्हटली तरी चालेल व त्यासाठी ना खर्च, ना कष्ट, ना वेळेचा अपव्यय. ही विश्वप्रार्थना पूर्णपणे धर्मातील असल्यामुळे सर्व धर्मातील सर्व लोकांनी म्हणण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नाही. ही विश्वप्रार्थना फळण्यासाठी विशिष्ट पद्धतीने प्रयत्न करणे मात्र आवश्यक आहे. ती पद्धत अशी की ही विश्वप्रार्थना बहिर्मनातून अंतर्मनात गेली पाहिजे. तिथे तिने मूळ धरले पाहिजे व तेथून पुन्हा स्फुरण पावून जीवनात साकार झाली पाहिजे. ही पद्धत यशस्वी करण्यासाठी अत्यंत सोपा उपाय म्हणजे दिवसभरात जेव्हा जेव्हा रिकामपण मिळेल तेव्हा ही विश्वप्रार्थना नित्य म्हणण्याचा छंद लावून घेणे आणि रात्री झोपण्यापूर्वी ही विश्वप्रार्थना 108 वेळा मोजून म्हणणे किंवा अर्धा तास म्हणणे. लक्षात ठेवा, कामधंदा सोडून ही प्रार्थना म्हणण्याची नाही, तर दिवसभरात मिळालेला रिकामा वेळ ही विश्वप्रार्थना म्हणण्यासाठी उपयोगात आणायचा. ही विश्वप्रार्थना मनापासून म्हटल्याने फळ त्वरित मिळते. लक्षात ठेवा, जो सर्वांसाठी मागतो तो सर्वांना आवडतो, सर्व संतांना आवडतो, सद्गुरूंना आवडतो आणि देवालाही आवडतो. त्याचप्रमाणे विश्वप्रार्थना म्हणणाऱ्यांच्या संगतीत ती लवकर आत्मसात होऊन जिभेच्या सिंहासनावर सहज विराजमान होते. दुसरा मुद्दा असा की आपल्याला जे हवे असते तेच इतर सर्वांना हवे असते आणि आपल्याला जे हवे असते ते आपल्याला मिळावे असे वाटते. इतर सर्वांनाही तसेच वाटत असते. परंतु या विश्वप्रार्थनेमध्ये मला हवे व मला मिळावे अशी प्रार्थना केलेली नाही. उलट विश्वप्रार्थनेमध्ये सर्वांना दे अशी प्रार्थना केलेली आहे. सर्वांमध्ये सर्वेश्वर परमेश्वर असल्यामुळे सर्वांसाठी केलेली विश्वप्रार्थना बहिर्मनातून अंतर्मनात लवकर जाते व फळते. त्याचप्रमाणे सर्वांमध्ये आपण असतोच, परिणामी सर्वांसाठी केलेली प्रार्थना प्रथम आपल्याला फळते व नंतर इतरांना. विठ्ठल विठ्ठल. जय सद्गुरू. जय जीवनविद्या.